पहलगाम हल्ल्याचं पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी एकीकडे भारतीय सैन्य तयार आहे, तर दुसरीकडे भारत जागतिक स्तरावर पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याच्या तयारीत आहे. भारताने पाकिस्तान विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वीपणे प्रतिमा उभी केली असल्याची माहिती आता समोर आली आहे. सरकारी सूत्रांकडून ही माहिती मिळते. आंतरराष्ट्रीय दहशतवादी, अर्थसहाय्य आणि मनी लॉन्ड्रिंगवर लक्ष ठेवणाऱ्या FATF संस्थेच्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तान 2018 मध्ये होता. मात्र 2022 मध्ये त्यातून त्याला वगळण्यात आलं आणि या ग्रे लिस्टमध्ये पुन्हा पाकिस्तानला टाकण्याचे प्रयत्न भारत करतोय. तर IMF ने सप्टेंबर 2024 मध्ये पाकिस्तानला 7 अब्ज इतका मदत निधी मंजूर केला होता आणि भारत यावर आक्षेप घेण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पाकिस्तानचे कर्जाचे हप्ते बंद होऊ शकतात. आणि या सगळ्या घडामोडींबद्दल अधिक विश्लेषण आपण जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनय जोगळेकर. अनय, मला थेट पहिला प्रश्न आपल्याला विचारायचा, या सगळ्यात ईट का जवाब पत्थर से असं म्हणत असताना केवळ युद्ध म्हणजे पाकिस्तानच्या विरोधात केवळ युद्ध हा एकमेव पर्याय नाहीये, तर इतरही दृष्टीने चारीबाची बाजूने आपण त्यांची कोंडी करू शकतो. आर्थिकदृष्ट्या ती होऊ शकते, ती कशा प्रकारे, याबद्दल जरा सविस्तर सांगा. युद्ध हे एका प्रकारे दहशतवादी हल्ल्याचा प्रत्युत्तर द्यायला म्हणून एक मार्ग आपण सांगितलात आणि भारताची बाजू युद्धाच्या बाबतीत पाकिस्तानपेक्षा कितीतरी वरचढ आहे. बरोबर. पण हे मात्र खरं आहे की दोन्ही देशांचं एका काही दिवसांच्या पलीकडे युद्ध लढायची तयारी नाहीये आणि त्यामुळे पाकिस्तानची चहूबाजूने कोंडी करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधीच जाहीर केलेलं आहे. आर्थिक बाबतीत FATF च्या अंतर्गत पाकिस्तान 2018 साली त्यांचा करड्या यादीत समावेश करण्यात आला होता. ग्रे लिस्ट अशासाठी की FATF म्हणजे खास करून जिथे मनी लॉन्ड्रिंग केलं जातं, पैसा एका देशातून दुसरीकडे किंवा दुसऱ्या संघटनांना, आणि खास करून त्याचा वापर दहशतवादासाठी आणि नार्कोटिक्स किंवा अंमली पदार्थांच्या व्यापारासाठी जेव्हा केला जातो, तेव्हा हे FATF ची ही गोष्ट असते. FATF च्या अंतर्गत प्रत्येक देश आपल्याकडे ज्या वेगवेगळ्या एंटिटीज असतात त्याची माहिती फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट्स हे सगळ्या गोष्टी ठरवतात आणि पाकिस्तानचं खरी ताकद आहे हे पाकिस्तानचं लष्कर आणि ISI यांच्याकडे आहे. या दोघांचेही अनेक देशात अनेक प्रकारचे उद्योग आहेत, अनेक प्रकारचा व्यापार, अंमली पदार्थाचा व्यापार, आणि या सगळ्यातनं दहशतवादासाठी पैसा आहे. कारण दहशतवादाचा पैसा तुम्ही बजेटमधनं तयार करू शकत नाही, हा तुम्हाला ऑफ बजेट तयार करावा लागतो आणि पाकिस्तान या सगळ्यात गुंतलं असल्यामुळे आपण त्यांना करड्या यादीत टाकलं होतं. त्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय कर्ज मिळवण्याचा मार्ग जवळपास बंद झाला होता आणि मग त्यामुळे 4 वर्षानंतर पाकिस्तानने प्रयत्न करून हे स्वतःचं नाव त्याच्यातनं मागे घेण्यात यश मिळालं. अर्थात त्याच्यात अमेरिकेची तेव्हा त्यांना मदत होती. पण आता मात्र जेव्हा भारत पुन्हा त्यांना या करड्या यादीत टाकण्याचे प्रयत्न सुरू करेल, लगेच सुलकीने माहित नाही, आता गेल्या महिन्यातच FATF ची बैठक पहिल्यांदा युरोपच्या बाहेर म्हणजे जगात पहिल्यांदा ती भारतात झाली होती. त्यामुळे भारतात FATF मध्ये भारताचं वजन आहे आणि त्यामुळे भारताचे प्रयत्न निश्चितच राहतील. पण जर पाकिस्तानच्या याच्यात समावेश झाला तर पाकिस्तानचं अर्थसहाय्य मिळवण्याचे मार्ग मात्र निश्चितच खूप अवघड होणार आहेत. यापूर्वी देखील ग्रे लिस्ट मध्ये पाकिस्तानला टाकण्यात आलेलं होतं, तेव्हा त्यांची नेमकी काय परिस्थिती झाली होती आणि आता जर आपण बघितलं तर तसाही पाकिस्तान हा कर्जबाजारी आहे आणि त्यांचे जर कर्जाचे हप्ते बंद होत आहेत तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते? आपल्याला आठवत असेल 2019 साली जेव्हा भारताने बालाकोट येथे हवाई हल्ले करून पाकिस्तानचे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते आणि त्याच्यानंतर पाकिस्ताननेही असं दाखवण्याचा प्रयत्न केला होता की बघा आम्ही भारतावर हल्ला करू शकतो. पाकिस्तानची विमानं काही सेकंद, कदाचित 1-2 मिनिटं भारतीय हवाई हद्दीत आली, भारताने त्याचा पाठलाग केला. तेव्हा आपले वैमानिक अभिनंदन वर्धमान ते विमान त्यांचं MiG-21 पडलं आणि ते पाकिस्तानच्या ताब्यात गेले. तेव्हा पाकिस्तानला त्यांना एका दिवसाच्या आत त्यांना सोडावं लागलं. याचं कारण पाकिस्तानवर दबाव होता की तिथे जर त्यांनी काही केलं असतं किंवा त्यांना ओलीस ठेवलं असतं तर या FATFच्या अंतर्गत त्यांच्यावर आणखीन कडक कारवाई झाली असती. आणि त्यामुळे त्यानंतरचे 3-4 वर्ष आपण बघितलं भारताविरुद्ध काही मोठे दहशतवादी हल्ले झाले नाहीत. जसे उरीला झाला होता, जसं त्याच्यानंतर पुलवामा झाला होता, तशा प्रकारचे हल्ले भारताविरुद्ध झाले नाहीत आणि त्यामुळेच पाकिस्तानचं नाव त्यातनं बाहेर काढलं. आता पाकिस्तानला पुन्हा जर कुमकुमी आली असेल तर पुन्हा एकदा अर्थात ते आपल्याला सिद्ध करावं लागेल की पाकिस्ताननी या हल्ल्यासाठी लागणारं जे सगळं नेटवर्क आहे, तो जो पैसा आहे तो मनी लॉन्डर केला होता आणि त्यामुळे हे सिद्ध करण्याची जबाबदारी भारताची असेल. पण मला असं वाटतं आपण ते करू शकू.
पण मग FATF जर ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तानला टाकतंय तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडनं त्यांना जे कर्ज मंजूर करण्यात आलेलं होतं ते कर्जाचेही हप्ते बंद होणार का? निश्चितच हे खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे, कारण पाकिस्तानला आतापर्यंत त्यांच्या बेल्ट रोड इनिशिएटिव्हच्या अंतर्गत चीननी या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी 62 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. पण चीनचं जे सगळा महामार्ग पाकिस्तानमधनं बांधला होता, इतर प्रकल्प होते, ते सगळे अर्धवटच अडकलेले आहेत, कारण आता या सगळ्या प्रकल्पांच्या वैधतेबद्दल प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि त्यामुळे चीनने आपली गुंतवणूक कमी केलेली आहे किंवा ते कर्ज दिलं होतं त्याचा हात आखडता घेतला आहे आणि त्यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जाण्याशिवाय पर्याय नाहीये. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे गेला होता. आतापर्यंत IMFने आणि वर्ल्ड बँकेने 22 का 23 वेळा पाकिस्तानला बेल आउट केलेलं आहे, म्हणजे दिवाळखोर होता होता पाकिस्तानला बाहेर काढलेलं आहे. आता जो त्यांना 7.5 अब्ज डॉलरची त्यांना जी कर्ज मंजूर झालं होतं, त्याच्यामध्ये एक हे होते की तुम्ही दहशतवादासाठी आणि या सगळ्या गोष्टीसाठी त्याचा वापर करणार नाही, तुम्ही चीनचं कर्ज फेडण्यासाठी त्याचा वापर करणार नाही. आणि त्यामुळे ते कर्ज आता पाकिस्तानला काही हप्त्यांमध्ये ट्रांचेसमध्ये मिळत होतं. आता ते जर या FATF मध्ये जर करण्या यादीत नाव आलं तर IMF हे कर्ज पुढचा जो हप्ता आहे तो रोखेल आणि तो रोखला पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे, त्यांची अर्थव्यवस्था आणखीन संकटात येईल आणि त्यामुळे ही पाकिस्तानची आर्थिक नाकाबंदी करण्याचा हा मार्ग या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. सगळीकडे एक चर्चा आहे अनय सर्वसामान्यांमध्ये की युद्ध होऊ शकतं का, पण असंही फार काय म्हणूयात की बोललं जाते की युद्ध हे पाकिस्तानला परवडण्यासारखं नाही. आपलं काय मत आहे आर्थिक दृष्ट्या? आर्थिकदृष्ट्या पाकिस्तानला तर हे परवडणार नाहीच, पण भारतासाठी हे खूप महाग ठरणार आहे, कारण आताच्या काळात तुम्ही जर बघितलं गेल्या 30-40 वर्षामध्ये निर्णायकरित्या जिंकलेल्या युद्धांची संख्या खूप कमी आहे. कारण एकदा युद्धात पहिले काही दिवस गेल्यानंतर जो दुसरा देश आहे तो त्याच्यामध्ये दहशतवादी किंवा अशा प्रकारचे हल्ले करायला त्याच्यातनं सुरुवात करतो. तुम्ही तो देश बेचिराग करू शकता पण त्याच्यावर निर्णायक विजय मिळवू शकत नाही. आणि त्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था जसे म्हणलं की आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे, निर्णायक युद्ध लढण्याची पाकिस्तानची ही ताकद नाहीये. पण एक गोष्ट मात्र तो धोका आहे की जर भारताने अशा प्रकारचं युद्ध पाकिस्तानवर लादण्याचा जर प्रयत्न केला तर पाकिस्तानला त्याच्या मित्र देशांकडनं, चीन सारख्या देशांकडनं, तुर्की सारख्या देशांकडनं काहीतरी मदत होऊ शकते आणि त्यामुळे पाकिस्तान काही काळ हे युद्ध लढत राहू शकतो. याचा विचार भारताने करायला पाहिजे. कारण चीनकडनं पाकिस्तानला अशा प्रसंगात मदत केली जाऊन भारताची खोडी काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं मला वाटतं. अगदी थोडक्यात जाता जाता शेवटचा प्रश्न, कोण कोणाबरोबर आहे? म्हणजे भारताच्या बाजूने तर बरेचसे देश आहेत, पण पाकिस्तानच्या बाजूने अरब राष्ट्र आणि चीन जर उभं राहतंय तर काय याचा त्यांना फार मोठा आधार असू शकतो का? नाही, असं कोणी कोणासोबत नसतं, प्रत्येक जण स्वतःसोबत असतं. आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वतःचे हितसंबंध सगळ्यात महत्वाचे असतात. चीनला काही पाकिस्तानचं प्रेम आहे म्हणून तो चीन पाकिस्तान सोबत उभा राहणार नाही. दहशतवादाच्या मुद्द्यावर तुर्की आणि चीन दोघांनीही या घटनेचा निषेध केलेला आहे, भारताला आपला पाठिंबा दिलेला आहे. पण जर युद्ध झालं आणि तर मग कारण पाकिस्तानला खूप मोठा शस्त्रास्त्र पुरवठा चीनकडनं होतो आणि तोच पुरवठा केला जाऊ शकेल, कदाचित काही कर्ज दिलं जाऊ शकेल आणि ते दुसऱ्या कुठल्या तरी नावाखाली दिलं जाऊ शकेल आणि त्यामुळे ही शक्यता आपण धरायला हवी. अरब देशांचं भारताशी खूप चांगले संबंध आहेत, जे आखाती अरब देश आहेत म्हणजे सौदी अरेबिया, UAE वगैरे, तर त्यामुळे ते काही पाकिस्तानच्या बाजूला उभे राहतील असं मला वाटत नाही. धन्यवाद अनय या सगळ्या विश्लेषणाबद्दल. तर मंडळी, आपण या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या शक्यता आणि बाजू तपासण्याचा प्रयत्न करतोय, त्याचं विश्लेषण आपण करतोय आणि अशाच पद्धतीने न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून याबद्दलची माहिती आपण यापुढे जाणून घेत राहणार आहोत. यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.